नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल भारतीय जनता पक्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला प्रवेश झालेला आहे समरजित गाडगे यांचा. आणि आता या प्रवेशामुळं असं सुरू झालेलं आहे की जे भारतीय जनता पक्ष सोडून विधानसभेला इतर पक्षामध्ये गेले, हे सगळे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. त्यामध्ये इंदापूरचे माजी आमदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सुद्धा आहेत. आता समरजित गाडगेंचा पक्ष प्रवेश झालाय म्हटल्यावरती इतरांना सुद्धा आता आपल्याला सुद्धा पक्षात घेतील असं चर्चा सुरू झाली. तर विधानसभेच्या दरम्यान किती लोकांनी भारतीय जनता पक्ष सोडून कोणी राष्ट्रवादीत प्रवेश केला, कोणी शिवसेनेत केला, कोणी काँग्रेसमध्ये केला, तर हे किती नेते आहेत, काय आहे, खरंच यांना आता भारतीय जनता पक्षामध्ये संधी देतील का? जर संधी दिली तर त्यांना काय पदावर ठेवतील? आता समरजित गाडगेंनी प्रवेश केल्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की ते फक्त आमच्याकडे तिकिटासाठी आले होते आणि तिकीट घेतलं की ते पुन्हा भाजपमध्ये गेले, ते भाजपचेच आहेत. म्हणजे असा खोचक टोला मारला, फक्त तिकिटासाठी आमच्याकडे येत आहे आणि तिकीटचा विषय संपला की परत तिकडे जात आहे. आता हेच नेते बघा पुन्हा 2029ला परत अजून वेगवेगळ्या पक्षात जाऊन आहे. म्हणजे बरं, म्हणजे आता हे एकंदरीत किती नेते आहेत, काय आहेत, हा सगळा ग्राउंड रिपोर्ट आज आपण बघणार आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मात्र जे भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला नव्हता अशा लोकांनी पुन्हा वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि त्याचं कारणही तसं झालं की लोकसभेचं जे इलेक्शन झालं, या लोकसभेला महाराष्ट्रातून 33 खासदार, म्हणजे सर्वाधिक खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले. आता महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून आले म्हटल्यावरती इतर नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली की बाबा आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं विधानसभेला सरकार येत नाही, इतर पक्षाचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपण उगाचच भारतीय जनता पक्षामध्ये राहिलोय असं बऱ्याच लोकांना वाटलं. आणि ते वाटल्यानंतर त्यांना साहजिकच वाटलं की आता आपली इथं काय दाळ शिजणार नाही, भाजप काय सत्तेत येणार नाही, मग चला आपला पक्ष प्रवेश बदलू, दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करू, असं काहीसं चित्र सुरू झालं. आणि या चित्रामुळं महाराष्ट्रातल्या अनेक माजी आमदारांनी भारतीय जनता पक्ष सोडून कोणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या, कोणी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या, तर कोणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आणि तिथं गेल्यानंतर त्या लोकांना तिकीट सुद्धा दिली गेली. जसं आता समरजित गाडगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवारांच्या, आणि तिथं निवडणूक लढवली. परंतु त्यांचा आश्चर्यजनक असा पराभव झाला. त्या ठिकाणचे जे हसन मुश्रीफ आहेत यांनी त्यांचा दारुण पराभव केला आणि आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत कोल्हापूरचे. आता हे सगळं असल्यानंतर आता समरजित गाडगेंची चलबिचल झाली की बाबा तेल गेलं, तुप गेलं, आता करायचं काय? मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते अस्वस्थ होते आणि काल त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या समक्ष पुन्हा भाजपचा दांडा हातामध्ये घेतला. आता त्यानंतर इंदापूर तालुक्याला सुद्धा आता नवचैतन्य मिळाल्यासारखं झालं. आता त्यांना सुद्धा वाटायला लागलं, इंदापूर तालुक्याला सुद्धा असं झालंय आता की आता समरजित गाडगेंना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिलाय, त्यामुळं आता इंदापूरकरांना सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जाईल असं काहीसं बोललं जाते. आता इंदापूरचे जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे देशाचे अध्यक्ष आहेत आणि ते पद भारतीय जनता पक्षानं बहाल केलेलं आहे. जरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा ते पद अद्याप सोडलेलं नाही.
म्हणजे त्या पदावरती ते चिटकून बसलेले आहेत. ते पद त्यांनी सोडलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुन्हा भाजपवासी व्हायचंय, भाजपमध्ये जायचंय म्हणून ते पद सोडलेलं नाही. फक्त भारतीय जनता पक्षाकडून कधी हिरवा कंदील मिळतोय याची वाट सध्या ते बघतायत. आता इंदापूरचं राजकारण म्हटलं तर या अगोदरच प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. विधानसभेला त्यांना 38-39 हजार मतं अपक्ष पडलेली आहेत. त्यामुळं त्यांचं थोड्याफार प्रमाणामध्ये वजन भारतीय जनता पक्षामध्ये आहे. आणि आता त्यांनी इंदापूर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा लढवलेल्या. भलेही मोठ्या मताने पराभव झाला असेल, परंतु पराभव हा कधी काही शेवटचा नसतो. आजचा पराभव उद्या विजयामध्ये रूपांतर होत असतो. जरी विधानसभेला जरी पराभव झाला होता, जेडपी पंचायत समितीला जरी पराभव झाला असला, नगरपालिकेला पराभव झाला असला, तरी तो विजयामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नसतो. तर आता दुसरी गोष्ट, त्यांच्या सोबतीला पुन्हा प्रदीप गारटकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. नगरपालिकाच्या निवडणुकानंतर जेडपीची निवडणूक सुद्धा त्यांनी भाजपच्या तिकिटावरती लढवली उमेदवार उभे करून, आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा पराभव झाला. नगरपालिकेला झाला, जेडपी पंचायत समितीला झाला. जरी झाला असला तरी त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर आता हर्षवर्धन पाटील, म्हणजे हे तिघजण जर एकत्र आले तर दत्तात्रय भरणे यांना मात्र डोईजड निवडणूक होईल असंही दिसतंय. परंतु तिघजण एकत्र आले तर प्रवीण माने लगेच बाजूला पडतील असंही आपल्याला चित्र दिसतंय. त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत की बाबा मग आम्ही विधानसभेसाठी तर भारतीय जनता पक्षामध्ये गेलोय की विधानसभेचं आम्हाला तिकीट मिळावं म्हणून, आणि आम्हाला तिकीट मिळते आणि हे हर्षवर्धन पाटील जर परत भारतीय जनता पक्षात आले तर हर्षवर्धन पाटलांनाच विधानसभेचं तिकीट मिळेल. कारण की 80-90 हजार मतं ही हर्षवर्धन पाटलांच्या मागं आहे. प्रवीण मानेच्या मागं 38-39 हजार मतं आहेत. ही मग ज्याच्या मागं जास्त मतं आहेत त्याला उमेदवारी दिली जाते. म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, कुठलाही पक्ष असेल, निवडून येण्याची गॅरंटी ज्या उमेदवाराची आहे, ज्या उमेदवाराचा बेस चांगला आहे, अशाच उमेदवाराला तिकीट दिलं जातं. आणि असंच काहीच हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. परंतु आता जे सगळ्यांना वेध जे लागलेले आहेत इंदापूर तालुक्यातल्या इंदापूरवासियांना, हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो गट आहे, या सगळ्या गटाला की हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्ष कधी प्रवेश देते आणि त्या प्रवेशाची वाट मात्र इंदापूर तालुका सध्या बघतो. हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा जे 2024ची लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये इंदापूरमधून 27,000 मतं ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त गेली. दौंडमधून गेली तर दौंडचे सुद्धा रमेश आप्पा थोरात यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. असाच काहीसा हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2024 साली विधानसभा निवडणूक लढवली. जे पण काय असेल निवडणुकीमध्ये हार जीत असते, आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पराभव हा शेवटचा कुणाचाही नसतो. तो पराभव पुन्हा विजयामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. बघा, जे अर्जुन खोतकर होते, शिवसेनेचे एकेकाळचे ऊर्जा मंत्री होते. अर्जुन खोतकर मोठं नेतृत्व होतं. त्या अर्जुन खोतकरांचा सुद्धा 4 वेळा पराभव विधानसभेला झाला होता. 5व्यांदा ते पुन्हा निवडून आले होते. तसंच काय 3 वेळा, 4थ्यांदा निवडून आले मला वाटतं. 3 वेळा पराभव झाला होता, असं काहीतरी होतं. तर पराभव हा काही शेवटचा नसतो. पराभव हा विजयामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर लवकरात लवकर होऊ शकतं. असंच काहीच आता हर्षवर्धन पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या सध्या तरी तयारीत आहेत असंही आपल्याला एकंदरीत सध्याचं दिसतंय. आता महाराष्ट्रामधले अनेक नेते हे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता काय ते ऍडजस्टमेंटसाठी सुद्धा गेले होते. जसं प्रताप पाटील चिखलीकर जे नांदेडचे आहेत, त्यांच्या लोकसभेला पराभव झाला. तिथं विधानसभेची जागा अजित पवारांकडे होती, त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला, अजित पवारांकडे गेले. म्हणजे असे अनेक उमेदवार आहेत की भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. जसं की बाबा माजी खासदार संजय काका पाटील, निशिकांत भोसले पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, असे अनेक नेते आहेत. हर्षवर्धन पाटील, समरजित घाडगे, असे बरेचसे नेते आहेत की ज्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून विधानसभेला
वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला. आता सध्या भारतीय जनता पक्षाचं पारडं काहीसं जड आहे. प्रत्येक निवडणूक जिंकली जाते, सटा निवडणुका जिंकल्या जाते ते हे आपण तर सगळेजण पाहतोयच की भाजपचा क्रेज असा झालाय की आली निवडणूक जिंकली निवडणूक, आली निवडणूक जिंकली निवडणूक, म्हणजे असंच सध्या तरी दिसतंय. मग ते मशीन मॅनेज करून असू द्या किंवा काही असू द्या, विजय हा विजयचा आहे. आता 5 राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 5 राज्याच्या निवडणुकांचा काय निकाल होतोय त्यावरती सुद्धा बरंचसं काय अवलंबून आहे 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये. आता ह्या 5 राज्यांच्या निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आसाममध्ये सरकार आहे, पण इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या पार्टीचं सरकार आहे. आता हे किती राज्यामध्ये भाजपची सत्ता येते हे सुद्धा गणित आहे. त्याचबरोबर आता हे जे नेते सगळे जे इकडं तिकडं पक्षामध्ये पक्षांतर करत असतात, उड्या मारत असतात, अनेक चांगल्या नेत्यांनी इकडे तिकडे उड्या मारलेल्या आहेत. म्हणजे सत्तेसाठी काय पण जे आपण म्हणतो की सत्ता हेच सर्वाधिक प्रेत आहे. जसं अजित पवाराचा अपघात झाला, 3ऱ्याच दिवशी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचं काही कारण नाही. उपमुख्यमंत्री पद नसलं तर राज्य बंद पडत नाही, पण तरी सुद्धा 3ऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली गेली. म्हणजे सगळं काय राजकारणासाठी. आता हे समरजित गाडगे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, या सगळ्यांना सत्तेविना म्हणजे सत्ता नसेल तर तरफड होते जीवाची. सगळेच नेते, कुठलाही नेता असू द्या, तो काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, भाजपाचा असू द्या, कुठल्या पक्षाचा असू द्या, कुठल्या समूहाचा असू द्या, तो जर सत्तेत नसेल तर त्याला करमत नाही, गायावाया होते त्याला. म्हणजे सत्ता सगळ्यात महत्वाची झालेली आहे. त्याच्यामुळे मग ते कुठल्या का पक्षात जायचं म्हणा. आता 29ला समजा 2029ला जर काँग्रेस पक्षाचं केंद्रात जर सरकार आलं तरी सुद्धा हे बरेच जण त्या पक्षात जातील. म्हणजे काही लोक ठरलेले आहेत की पक्ष बदल करणारे, जसं की नारायण राणे, कधी काळी शिवसेना, काँग्रेस, आता भाजप, आता हिंदुत्व, गोपीचंद पडळकर, वंचित, राष्ट्रीय समाज पार्टी, भाजप, म्हणजे असे अनेक पक्ष फिरलेले लोक आहेत ते. आणि ते आता काही लोक हिंदुत्वाचा अजेंडा चालवतात, पक्ष फिरणारे, पण ज्यावेळेस सत्ता बदल होईल हीच लोक पुन्हा इकडे तिकडे उड्या मारते. म्हणजे असंच सत्र सगळ्या महाराष्ट्राचं आहे मित्रांनो. परंतु त्यातले त्यात ज्या त्या नेत्याचा क्रेज असतो, लोक मानणारे असतात. तसंच हर्षवर्धन पाटलांना सुद्धा इंदापूर तालुक्यातली मानणारी म्हणजे 80-90 हजार लोक आहेत ती त्यांच्या पाठीशी असलेली. आणि त्या लोकांना वाटतं की हर्षवर्धन पाटील यांनी लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करावा आणि काहीतरी तिथं मिळावं, असंही सध्याचं सत्र आहे. म्हणजे विधान परिषदेच्या ज्या 9 जागा आहेत, आता समरजित गाडगे यांनी तिकडे प्रवेश केलाय म्हणजे कदाचित त्यांना घेतलं जाऊ शकतंय. असंच हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा जर प्रवेश केला तर त्यांना सुद्धा तिकडं घेतलं जाऊ शकतंय, असंही होऊ शकतं एकंदरीत. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.